नमस्कार मंडळी, माझं नाव सुनील माळी आहे. राजापूर तालुक्यामध्ये पेंडखळे गावामध्ये मी राहतो. आज आमची 16 वित्त आयोगाची ग्रामसभा होती, विशेष ग्रामसभा होती. 24/6/2026 सकाळी 10:30 वाजता होती. सभा 11 वाजता चालू झाली. कमीत कमी 86-87 लोक होते, अजून लोक जमली असती. आणि प्रशासकांनी सभा तहकूब केली. क्षुल्लक कारण का? व्हिडिओ शूटिंग करू नये म्हणून. आज व्हिडिओ शूटिंगमुळे पारदर्शक म्हणतात ना की ट्रान्सपरन्सी ती जिवंत राहते. आणि त्यासाठी त्यांनी कुठेतरी गालबोट लावला आणि सभा तहकूब केली. आणि पहिल्यांदा एवढी मंडळी आली होती. शेतीची कामं चालू झालेली आहेत, एवढे लोक आले होते. आमचं म्हणणं काय की तुम्ही तुमचा विषय घ्या, आम्ही व्हिडिओ शूटिंग करतो, तुम्हाला कुठलाही आमच्यामुळे त्रास होणार नाही. आम्ही विषय काय असेल तर ते मांडू आम्ही. कारण की 15 वित्त आयोगामध्ये काय खर्च झाला किंवा कुठली कामं झाली, कुठली कामं पेंडिंग आहेत, ते आम्हाला विचारायचं होतं. पण शेवटी प्रशासक यांनी, जे आमचे सावंतसाहेब आहेत राजापूर तालुक्यामध्ये पंचायती समितीमध्ये, त्यांनी तिथे कुठेतरी गालबोट लावला आणि ती तहकूब करून टाकली. चला, 86-87 लोक होते, थोड्या वेळ अजून थांबली असते, आज आमची सभा खूप चांगली झाली असती. आज आमच्या इथे 2000च्या वरती लोक आहेत. पण आज शेतीची कामं असल्यामुळे तरीसुद्धा लोकांनी सुट्टी काढून आले. पण आता शेवटी कोकणी माणसं आहेत ना, साधीभोळी आहेत. शेवटी कामं रोज विहीर खोदावी लागते, रोज त्यांना पाणी शोधावं लागतं, अशी ही परिस्थिती आहे. पण आता काय करणार, आमचे जे प्रशासक आहेत, ग्रामसेवक आहेत, यांनी ही सभा घ्यायला पाहिजे होती. आणि क्षुल्लक कारणामुळे व्हिडिओ शूटिंग करू नये म्हणून त्यांनी सभा स्थगित केली, म्हणजे तहकूब केली. काहीतरी असणार, गोंधळ असणार म्हणून ही सभा. कारण की आम्ही ग्रुपवर मेसेज टाकत होतो घरकुलबद्दल किंवा अन्य जे मेसेज टाकत होतो, की त्यांचा असा विरोध होता की तुम्ही असे मेसेज का टाकताय काही ग्रामस्थांचा. अरे पण तो सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाचा आपण वापर आहे तो करणं गरजेचं आहे. कोणाला आपण डायरेक्टली बोट दाखवलं नाही आहे की बाबा तू करतोयस म्हणून चुकीचं काम. त्याच्यामध्ये कोणाचं नाव पण घेतलं नव्हतं. मग तुम्हाला अंगावर खेचायची गरजच नव्हती, हा विषय काढायची गरज नव्हती. एक म्हणतात ना की लहान मुलगा कसा मांडतो, तुम्हाला काय बोललास, अशी ही गोष्ट झालेली आहे. आज राजापूर तालुक्यामध्ये आमच्या पेंडखळे गावामध्ये मोठा प्रमाणामध्ये कुठेतरी ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ वाटतो आहे. शासनाने काहीतरी त्याच्यावर तोडगा काढावा, काहीतरी करावं. कारण की आमच्याकडे एवढं पुरावे आहेत, एवढं चौपडी आहे. तर त्या चौपडीचा एवढा मी अभ्यास केलेला आहे. जी गोष्ट 20 रुपयाची आहे तर तिथे 50 रुपये लावलेले आहेत. सांगायचं म्हटलं ते बरेच कारणं आहेत. पण आपण काय करतो, आपलं गाव आहे, आपण हे करतो. पण शेवटी आता एक वेळ आलेली आहे. असं आलं की मी एकटा बाजूला पडलो. माझ्याबरोबर जे आहेत खानविलकर बाबा, आम्ही दोघं एक हे करतो की आज मुंबईचे आम्ही गेले 6 वर्ष आले गावाकडे, आता काहीतरी करायचं आहे म्हणून. आपला काहीतरी गावचा विकास व्हावा, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. गावामध्ये काय चुकीचं असेल तर त्याचे ओपन करणं गरजेचं आहे. कारण की पारदर्शकता असणं गरजेचं आहे, म्हणजे ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे. चांगली कामं झाली तर खरोखर चांगलाच आपला गावाचा विकास होणार आहे. आपला आदर्श गाव बनवायचं आहे, हा आपला प्रयत्न आहे. पण काही लोकांना काय वाटतं माहिती आहे, की काही लोकांचे हात भरभटलेले आहेत, तर काय करू शकत नाही ना. आम्ही कोणाचं घेतलं आहे ना खाल्लं आहे, त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे ना ह्या गोष्टी बोलतो आहे. का? कारण की आम्हाला माहिती आहे की कुठे कुठे काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. सांगायचं म्हटलं आताच एक रिसेंटलीचं आताच आहे की गेल्या आठवड्यामध्ये आम्ही बी डी ओ साहेबांकडे आलो होतो. आणि त्यांना सांगितलं की आमच्या इकडे 67,500 रुपयाचा रस्ता जो चिपटेवाडीपासून ते दाराचा काटा असा तिकडे पास झाला होता. तो तो रस्त्याचा जो निधी आहे तो आम्हाला न विचारता डायरेक्टली तो स्मशानभूमीमार्गे धनगरवाडीला असा गेला. ठीक आहे, बघा आपला विरोध नाही आहे रस्त्यासाठी, रस्ते खूप होणे गरजेचं आहे. रस्ता झाला तर गावाचा विकास होणार, तरुण मुलं जी शहराकडे गेले ती गावाकडे येणार. कारण की त्यांच्या बागेपर्यंत रस्ते गेले तर उद्या त्यांना लेबरचा पण काही अडचणी येणार नाही. आणि उलट गाडी घेऊन तुम्हाला सगळ्या सुविधा चांगल्या होऊ शकतात. हा आमचा प्रयत्न आहे की रस्ते होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये चांगलं होणं गरजेचं आहे, आरोग्य केंद्रामध्ये चांगलं होणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टीमध्ये आमचा पाठपुरावा आहे. पण आम्हाला कुठेतरी दाबलं जात आहे व्हिडिओ शूटिंग करू नये म्हणून, कारण की जगासमोर येईल म्हणून. पण आपण कधी सोशल मीडियावर टाकलं नाही. पण आता वेळ आलेली आहे सोशल मीडियावर टाकायची. आता बघूया काय होतं आहे पुढे ते. कारण की हे चुकीचं आहे. प्रशासक यांनी मला दबाव आणला, त्यांनी सांगितलं शूटिंग करू नये म्हणून. तो पण आपल्याकडे रेकॉर्डिंग पूर्ण ऑन रेकॉर्डिंग आहे. तर बघूया त्याच्यावर काय होतं आहे ते.